सर्वांना मनापासून मनापर्यंत नमस्कार। ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परभणीतर्फे आयोजित माननीय मंत्री माननीय खासदार गणेशराव नागोराव दुधगावकर खुली वक्तृत्व स्पर्धा द्वितीय वर्ष या निमित्ताने मी सृष्टी अनिता दीपक शिंदे माझं मनोगत व्यक्त करते। सर्व धर्म अध्याय 18 मधील श्लोक 66 सर्व धर्मांचा त्याग करून केवळ मलाच शरण्य मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन या श्लोकाचा नेमका अर्थ काय या विषयावर माझे मत व्यक्त करते। मित्र हो, सर्व धर्माण परित्यज्य मामेक शरणं व्रज हो, याचा जर आपण वरवरचा अर्थ पाहायला गेलो तर आपल्याला असं दिसतं की सर्व धर्मांचा त्याग करून केवळ मलाच शरण। परंतु जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते असं म्हणतील का की तू फक्त मलाच शरण सर्व धर्मांचा त्याग कर, हा झाला वरवरचा अर्थ। परंतु जेव्हा आपण याचा गर्भितार्थ पाहायला जातो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की भगवान श्रीकृष्ण आपल्याला हे सांगू पाहतात, सर्व धर्म परित्यज्य म्हणजे सर्व अधर्माण परित्यज्य। परित्यज्य म्हणजे काय तर त्याग कर। माम म्हणजे मला किंवा माझ्यात, म्हणजे इतके वर्ष सतयुग द्वापार युगापासून ओम तत्सत हा मंत्र होता। याबद्दल भगवान श्रीकृष्ण स्वतः अध्याय 15 मधील 16 व 17 मध्ये असं म्हणतात की तीन देव आहेत। पहिलं म्हणजे च्युत शरभ पुरुष, दुसरा अच्युत पुरुष म्हणजे अक्षर पुरुष आणि तिसरा म्हणजे परमात्मा। आणि याच 3 मंत्रांचा जप आपण युगानुयुगे करत आलो तर भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की तू हे जे काही योग याग केले, विधी केले, जो माझा मंत्र उच्चार केला तो माझ्यात समर्पित कर, मला समर्पित कर। अजून एक अर्थ श्रीकृष्ण किंवा अजून एक उपदेश श्रीकृष्ण या धर्मांचा त्याग कर या वाक्यातून सांगू पाहत आहेत। ते म्हणजे अर्जुन जेव्हा युद्धाच्या वेळेस असं म्हणू लागतो की ज्यांच्या सोबत मला युद्ध करायचे ते माझेच प्रियजन आहेत, त्यांच्यासोबत जर मी युद्ध केलं तर मला पाप लागेल। त्यामुळे भगवान श्रीकृष्ण इथं अर्जुनाला समजावू पाहत आहेत की तू ज्याला शाश्वत धर्म समजतो, धर्माचा अर्थ होतो धारयते इति धर्म, म्हणजे जे धारण करण्यायोग्य आहे तो असतो धर्म। म्हणजे तो पती धर्म असू दे, पुत्र धर्म असू दे, शिष्य धर्म असू दे, जे शाश्वत नाही आणि तू त्याला शाश्वत समजत आहे त्याचा तू त्याग कर। भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात अध्याय 18 मध्येच की अग्नी हा धुराने आच्छादित असतो, म्हणजेच प्रत्येक कर्म कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतं, म्हणून त्या धर्माचा त्याग कदापि करू नये। त्यामुळे तू सुद्धा तुझे जे कर्म आहेत म्हणजेच तुझा जो क्षत्रिय धर्म आहे त्याचा अंगीकार कर, ते कर्म कर्तव्य तू पार पाड, असं भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगू पाहत आहेत। अर्जुनाला असं वाटतं की मी जर त्यांच्यासोबत युद्ध केलं मला पाप लागेल। त्यामुळे भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की तुझ्या ज्या धर्माबद्दल, ज्या पापाबद्दलचे जे धारणा आहेत, विचार आहेत, तू आतापर्यंत जे केलेले मंत्रोच्चार आहेत ते माझ्यात समर्पित कर, असं भगवान श्रीकृष्ण का म्हणतायत। तर या जेव्हा सतयुग द्वापार युगामध्ये जे मंत्रोच्चाराने जे आपण जे पुण्य आपण कमावत होतो, जेव्हा ते पुण्य घेऊन आपण जेव्हा ब्रह्मलोकात जायचो तेव्हा गेल्यावर जी आपली पुण्याची कमाई होती ती तर आपल्या सोबत असायचीच, परंतु जे आपण पाप केलं होतं त्या पापामुळे पुन्हा आपल्याला कोणत्या ना कोणत्या जीवानं पुनर्जन्म होत होता। तो जन्म आपल्याला मिळू नये यासाठी आपण त्या परब्रह्माला शरण गेलं पाहिजे, असं भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगू पाहतात। सर्व धर्माण परित्यज्य माम एकम शरणं व्रज, व्रजाचा अर्थ होतो की शरण जा। भगवान श्रीकृष्ण इथे असं अजिबातच म्हणत नाहीत की तू मला शरण ये, भगवान श्रीकृष्ण हे म्हणतायत की तू त्या परमब्रह्माला, जो परम अक्षर पुरुष आहे त्याला शरण जा। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत की तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात परम शांतिम स्थानम प्राप्यसी शाश्वतम, म्हणजे तू जेव्हा त्या परमब्रह्माच्या शरणाला जाशील, जेव्हा तुला त्या स्थानाची प्राप्ती होईल तिथे तुला तेव्हा तिथे तुला परमधामाची, ज्याला आपण वैकुंठ म्हणू शकतो किंवा अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर त्याला आपण मोक्ष म्हणतो, त्या परमब्रह्माला जेव्हा तू शरण जाशील, जेव्हा तू त्या परमब्रह्माला ओळखशील तेव्हा खऱ्या अर्थाने तुला परमधामाची, परम शांतीची प्राप्ती होईल। जिथे गेल्यावर, जे स्थान प्राप्त केल्यावर तुला या जन्ममृत्यूच्या चक्रातून तू बाहेर पडशील, त्या विळख्यात तू पुन्हा अडकणार नाही। आणि याबद्दल भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की तो परमात्मा कुठे स्थित आहे, तो परमात्मा तुमच्या आमच्यात या पृथ्वी तलावरील प्रत्येक जीवसृष्टीमधील प्रत्येक जीवाच्या हृदयात तो परमात्मा स्थित आहे। भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात पुढच्या वेळेत भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की अहम त्वं सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, म्हणजे तू मला शरण आहे, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन। पण मित्र हो, खरंच भगवान श्रीकृष्ण आपल्याला आपल्या पापांपासून मुक्त करू शकतात का? तर नाही, कारण जे आपल्या सर्वांनाच माहिती आहे
भगवान श्रीकृष्ण हा भगवान विष्णूंचा अवतार होते. जेव्हा भगवान विष्णूंना नारद मुनी असं म्हणतात की मला तुमचं हरिरूप हवं आहे, ते तुम्ही मला द्यावं, कारण त्यांना एका स्वयंवरासाठी जायचं होतं. तेव्हा नारद मुनी त्या स्वयंवरामध्ये जातात. तिथे एक व्यक्ती त्यांना आरसा दाखवतो आणि ते पाहून नारद मुनी भगवान श्रीकृष्णांना असा शाप देतात की ज्याप्रमाणे आज मी स्त्रीवियोगात दुःखी आहे, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा कायम स्त्रीवियोगात दुःखी राहाल. आणि जेव्हा आता भगवान श्रीकृष्णांचा भगवान श्री विष्णूच भगवान श्रीरामचंद्रांच्या प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार घेतात, तेव्हा आपल्याला माहिती आहे की माता जानकीसोबत त्यांचा कसा वियोग झाला. कारण विवाहानंतर काही दिवसातच त्यांना वनवास भोगावा लागतो. वनवासात अपहरण होतं माता जानकीचं आणि तेथून सुद्धा युद्ध करून माता जानकी जेव्हा घरी परत येते तेव्हा सुद्धा ते दोघे एकत्र राहत नाहीत. म्हणजे जो नारद मुनींनी दिलेला शाप होता भगवान श्रीकृष्णांना, तो सुद्धा ते नाश करू शकले नाहीत. याहून पुढे सांगायचं झालं तर भगवान प्रभू श्रीरामचंद्रांनी सुग्रीवचा भाऊ असणाऱ्या बालीची धोक्याने हत्या केली होती आणि तेव्हाच बालीची हत्या केली होती. जो बालीचा आत्मा होता त्याच आत्म्याने एक शिकारीच्या रूपात भगवान श्रीकृष्णांचा वध केला. जेव्हा भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली विश्रांती घेत होते तेव्हा तो शिकारी तेथे येतो. त्याला असं वाटतं की तो एका जे श्रीकृष्णांच्या पायामध्ये जे पद्म असतं ते चमकत असतं. त्या शिकाऱ्याला वाटतं हा तर एखाद्या पशुचा डोळा असावा, त्याला आपली चाहूल लागू नये, ती शिकार व्हावी म्हणून तो डोळा समजून तो शिकारी त्याच्यावरती बाण चालवतो, परंतु तो भगवान श्रीकृष्णांचा पाय असतो आणि अशा रीतीने जो बालीचा आत्मा होता त्या आत्म्याकडून भगवान श्रीकृष्णांची हत्या होते. म्हणजेच काय, भगवान श्रीकृष्ण स्वतःचे पाप नाश करू शकत नाहीत. ते आपल्याला असं सांगतायत, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणजे मला शरण ये. मला म्हणजे श्रीकृष्णाचे द्वारकाधीश आहेत त्याच्यासाठी हा मी वापरत आहेत का, तर मुळीच नाही. जे देवकीचे पुत्र आहेत त्यांच्यासाठी हा मी आहे का, तर मुळीच नाही. तर जो परमात्मा श्रीकृष्णांच्या सुद्धा हृदयात स्थित आहे, प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे, त्याला शरण जाण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. आणि तेव्हा त्या परमात्म्याला जेव्हा आपण शरण जातो तेव्हा आपण या जन्ममृत्यूच्या बंधनातूनच बाहेर पडतो. त्यामुळे आपल्या पापपुण्याचा प्रश्नच उरत नाही. आणि यापुढे जाऊन जो भगवान श्रीकृष्ण शब्द वापरतात मा शुचः, त्याचा अर्थ होतो काळजी करू नको, संकोच करू नको. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्याला हे सांगतायत की तू अजिबातच कसल्याही प्रकारची काळजी करू नकोस. जरी तुला संशय वाटत असेल या सगळ्या गोष्टीवर की त्या परब्रह्माला कसं शरण जायचं, तो परब्रह्म मला पापातून मुक्त करेल का, तर तो परमात्मा इतर कोठेही नसून तुझ्याच हृदयात स्थित आहे. तू त्या परमात्म्याला शरण जा, कोणत्याही प्रकारची काळजी करू नको. मित्र, आजकाल मी अनेक ठिकाणी पाहिलं की सर्व धर्माण परित्यज्य असा या गोष्टीचा अनेक जण असा अर्थ सांगतात की तुम्ही सर्व धर्मांचा, तुमच्या कर्तव्याचा, कर्माचा त्याग करा, परंतु त्याचा अर्थ असा मुळीच नाहीये. कारण भगवान श्रीकृष्ण स्वतः याबद्दल अध्याय 18 मधील श्लोक 8 मध्ये असं म्हणतात, तुम्ही जर तुमच्या नित्य कर्मांचा त्याग करत असाल तर तो तामसिक त्याग असतो. अध्याय 18 मधील श्लोक 10 मध्ये भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की तुम्ही तुमच्या नित्य कर्मांचा कधीही त्याग करू नये, ते शक्य सुद्धा नाही. तुम्ही कर्मांचा त्याग न करता त्याच्या फळाचा त्याग करा, तो असतो सात्विक त्याग. आणि अध्याय 18 मधील श्लोक 12 मध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला असं सांगतात की जो नित्य कर्मांचा त्याग न करता ती व्यवस्थितपणे पार करतो, परंतु त्याच्या कर्मफळाचा त्याग करतो, तो असतो खरा त्यागी. खरा त्यागी ह्याची जी व्याख्या श्रीकृष्णांनी केली आहे ती आम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. भगवान श्रीकृष्णांना या संपूर्ण भगवद्गीतेत अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला हे सांगायचंय, जी आपली देहबुद्धी आहे त्या देहबुद्धीबद्दल आपल्या ज्या धारणा आहेत त्यांचा तुम्ही त्याग करा. आपल्याला असं वाटत असतं ना की आपण जे कर्म करतो त्याचे फळ आपल्यालाच भोगायचं आहे, तर मुळीच तसं नसतं. कारण भगवान श्रीकृष्ण स्वतः अध्याय 18 मध्येच या कर्मसिद्धीची 5 कारणे सांगतात. ती 5 कारणे म्हणजे ते कर्म करणारा पहिलं शरीर, ते कर्म म्हणजे ज्या शरीराकडून होत असते ते शरीर, ते काही कर्म ज्या इंद्रियांकडून घडत असतात ते इंद्रिय, आणि प्रत्येक कर्माला एक प्रयत्न असतो, तो प्रयत्न, आणि शेवटी झाला परमात्मा. म्हणजे अशी 4-5 कारणे कर्मसिद्धीची सांगतात. आणि जो मनुष्य स्वतःलाच त्या कर्माचा करता करविता समजतो तो त्याचा मूर्खपणा आहे असं श्रीकृष्ण म्हणतात. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला ज्याप्रमाणे ही सुंदर सृष्टी आहे त्या सृष्टीची निर्मिती आहे, त्यामुळे निर्माता हा कोणी ना कोणीतरी आहेच. त्या निर्मात्याला आपण समजून घेतलं पाहिजे आणि तो निर्माता तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे अंशरूपानं. जेव्हा आपण त्या परमात्म्याला समजून घेऊ
तेव्हा ज्या भौतिक गोष्टी आहेत त्या मोहमायेतून आपण सुटू आणि ज्या परमधामाची आपल्याला प्राप्ती करायची ती प्राप्ती प्राप्त झाल्यावर ज्या गोष्टींसाठी आपण आयुष्यभर धडपड करतो त्या गोष्टी साहजिकच घडतील. जाता जाता भगवान एवढंच सांगेल की भगवान श्रीकृष्णांनी जो संपूर्ण मानव जातीला उपदेश केला आहे त्याचा चुकीचा अर्थ न करता आपण जो त्यांना खरा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचू पाहत आहेत तो अर्थ आपण समजून घेऊया. आपलं जे कुटुंबाप्रती, समाजाप्रती आणि देशाप्रती आपलं जे कर्तव्य आहे ते प्रत्येकानंच केलं पाहिजे. फक्त ते करताना ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात इतकीच काळजी घेतली पाहिजे की त्या कर्मफळाची तुम्ही कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नका. तुमचे जे कर्म आहे ते तुम्ही करत राहा. त्या कर्माचं ते कर्म तुम्ही करत राहा. त्या कर्मफळाची अपेक्षा ठेवू नका. जो परमात्मा तुमच्या हृदयात स्थित आहे ते खरं सुख आहे, ते खरं समर्पण आहे. त्या हृदयात स्थित असलेल्या परमात्म्याला तुम्ही ओळखून घ्या, त्याला समर्पित व्हा. इतकंच शेवटी सांगेल. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवाय. धन्यवाद.